करत गेले, परंतु इथे हा बॉल डॉट आलाय. धाव मिळणार नाही, कारण ज्या प्रकारची बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला उजव्या स्टिकच्या बाहेर निघून आले, बॉलला फॉलो करत गेले आणि पंचांनी हेच हेरलं की बॉल खेळण्याच्या आवाक्यामध्ये होता का, तर तो होता, त्यामुळे हा बॉल डॉट. लोअर फुल टॉस त्याला ऑन साईडला खेळलेला आहे. मिड विकेटला खेळाडू सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. खुटारी गावचे श्रवण मात्रे चांगली गोलंदाजी करतायत. पहिला बॉल जर आपण त्यांचा वगळला ना, तर बाकीची गोलंदाजी त्यांनी चांगली केलेली आहेत, म्हणजे बाकीचे बॉल चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत. धावसंख्येचा वेग आता थोडासा मंदावला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये राजेश भोईर आणि आदर्श पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. हाई बॉल ऑन साईडला वळवलेला आहे. लेग ब्रेकला दिलेले प्रत्युत्तर आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत आले. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉलपर्यंत पोहोचतो या प्रयत्नामध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. 36 धावसंख्या धावफलकावरती आहे आणि श्रवण म्हात्रे यांचा या षटकातला शेवटचा बॉल. हाई बॉल लेग ब्रेक आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढला. षटक क्रमांक आता 3चा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना श्री गावदेवी 11 धरणा या टीमने बनवल्या धावा 36. बॅटिंग करताना तब्बल 3 गडी बाद. फॉर्च्यून इव्हेंट खुटारीचा बोलबाला झाला या. फॉर्च्यून इव्हेंट खुटारीचा बोलबाला झाला या. पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग गाजते 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 या. तुम्ही पाहत आहात, अनुभवत आहात 16 गाव प्रीमियर लीगचा आजचा 3रा दिवस. जलपानासाठी खेळ थांबलेला आहे, म्हणजेच काय ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी झालेला आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट धोरणात्मक वेळ या ठिकाणी प्रदान केलेली आहे. तुम्ही पाहताय श्री गावदेवी 11 धरणा त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय भास्कर दादा स्मृती जय दुर्गा रोहिंजन अशी मॅच आहे. एका बाजूला टीम ओनर श्री गावदेवी 11 धरणा या टीमच्या आहेत नितेश पाटील शिवाजी पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ, आणि एका बाजूला स्वर्गीय भास्कर दादा स्मृती जय दुर्गा रोहिंजन या टीमचे ओनर आहेत सोपान शेठ पाटील, हे टीम ओनर आहेत आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू आहे. आज ज्यांचा तुम्ही आवाज कॉमेंट्री बॉक्समधून ऐकणार आहात, कल्याण डोंबिवलीचे सिनियर समालोचक जगजित पाटील सर आणि त्याचबरोबर एक युवा समालोचक साई पाटील सर यांचाही आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समधून आजही ऐकायला मिळणार आहेत. आणि यानंतरच्या डावांमध्ये त्यांचाही आवाज आपण ऐकणार आहोत. आणि एका बाजूला स्कोरिंगमध्ये राहुल पोरजी आहेत, ज्यांचं एक चांगलं स्कोरिंग या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहत आहोत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि बॅटिंग करताना आतापर्यंत 36 धावा कुठलेल्या आहेत. दरम्यान आपण पाहतोय की 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आणि त्या प्रत्येक संघासाठी टी शर्ट पुरस्कर्ते आहेत. आज जे 2 संघ सध्याच्या घडीला खेळतात ज्यांना टी शर्ट पुरस्कृत केले आहेत ते निवृत्ती शेठ मात्रे खुटारीचे यांनी 2 संघांना टी शर्ट पुरस्कृत केले आहेत. त्यानंतर पुढील जे 2 संघ खेळताना पाहायला मिळतील ज्यांच्यासाठी नरेश शेठ मात्रे खुटारीचे यांच्याकडनं देखील 2 संघांसाठी टी शर्ट, आणि उर्वरित जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघांसाठी टी शर्ट ज्यांनी दिलेले आहेत सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे, पिसारवे गावचे माजी सरपंच, त्यानंतर विनोद शेठ घरत कुटुंबांचे उद्योजक, त्यांनी देखील 4 संघांसाठी टी शर्ट दिलेत. त्यानंतर संतोष शेठ म्हात्रे खुटारी तलोजा विभाग प्रमुख शिवसेनेचे, त्यांनी देखील 2 संघांसाठी टी शर्ट दिलेत. त्यानंतर स्वर्गीय लक्ष्मण शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मोनिश आणि अनिश म्हात्रे यांच्याकडून 4 संघांसाठी टी शर्ट आहेत. तर पुरस्कर्ते या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती आहे की या पण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. धन्यवाद. ओव्हर नंबर आता 4ला सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच बॉल इथे डॉट टाकलेला आहे. बॉलला थोडंसं राईज केलं, टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल डॉट आलाय. फलंदाजाला बांधून आणि जकडून ठेवणारा बॉल निर्धाव आलेला आहे. आठव्या बॅटचा प्रहार, बॉल निघालाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, बॉलने घेतली भरारी. मैदानाच्या आतमध्ये फटका आहे भारी आणि मोठ्या फटक्यांची ललकारी. आदर्श पाटील
त्याने आम्हाला देखील अगोदर दिल्यात की कॅश प्राईज जे आपल्याला लावायचं आहे ते कॅशमध्ये लावायचं आहे. कोणत्या पद्धतीनं फोनपे किंवा गुगल पे चालणार नाहीत. तर ही विनंती प्लीज ही मी मान्यवरांना करतो, जे पुरस्कर्ते असतील किंवा ऑनर आहेत त्यांना देखील, की कॅश तुम्ही आमच्याकडे पाठवू शकता. आयोजकांची ही सक्त सूचना आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. आणि विकेट हॅट्रिकसाठी सध्या तरी 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आपण पाहू शकाल ते लागलं आहे सध्या फिल्डिंग करत असताना भास्करदादा स्मृती आणि जयदुर्गा रोहिंजन 11 या टीमला. याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 43 धावा आतापर्यंत बॅटिंग करताना बनवलेली आहे टीम श्री गावदेवी 11 धरणा या टीमने. षटकातला 4था बॉल आहे. गोलंदाजी मार्गवरती रोशन म्हात्रे पुन्हा तयार होतील. राजेश भोईर यांनी हा बॉल उचलला, पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, तडक फडक बेधडक सडक पे ठोकलेला हा कडक फटका बॉल सीमारेषा पार, षटकार. नेक्स्ट मॅच मध्ये जे 2 संघ खेळतील, ड्रीम सोल्युशन रोहिंजन आणि त्यांच्या अगेन्स्ट नरेश शेट मात्रे 11 खुटारी. मंगेश पाटील एका बाजूला नेतृत्व करताना पाहायला मिळतील किरवळीचे, आणि एका बाजूला पेंदरचा एक स्टार अष्टपैलू खेळाडू क्रिश कोपरकर जो नेतृत्व करेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी राहायचा. इनिंग ब्रेकमध्ये आपण करतो टॉस आणि जरूर सध्याच्या घडीला मॅच आपण पाहतोय. काही अवधीनंतर लगेचच आपण टॉसच्या दिशेनं देखील वळणार आहोत. बॉल क्रमांक 5 ला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी राजेश भोईर यांचा फटका आहे तुफानी, आणि राजेश भोईर नावाची मैदानाच्या आतमध्ये आली आहे सुनामी. बॉल सीमारेषा पार, षटकार. एकसष्ट धावसंख्या प्रथम बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेली आहे श्री गावदेवी 11 धरणा या टीमने. आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये आतापर्यंत 70 धावांचा सर्वाधिक मोठा स्कोर आहे. सानवी 11 घोटने तो उभा केला होता. आणि असं म्हणतात ना, क्रिकेटमध्ये जे रेकॉर्ड होतात ते मोडण्यासाठी बनतात, परंतु हा रेकॉर्ड मोडला जाईल का हा अबाधित राहिल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. एका बाजूला बॅटिंगमध्ये राजेश भोईर यांची धमाल आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग केली आज. सुरुवातीला 12 बॉलमध्ये या खेळाडूला एकही बॉल खेळायसाठी मिळाला नव्हता, परंतु जे काय त्यानंतर बॉल मिळाले ना, त्या बॉलमध्ये दुडगूस घातला, धुमाकूळ घातला बॅटिंगमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये आता श्रवण म्हात्रे पुन्हा एकदा आलेले आहेत, जे खुटारी गावचे आहेत. पाठीमागच्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा दिल्या होत्या, परंतु एका बाजूला बॅटिंग करताना 23 वरती बॅटिंग करतात राजेश भोईर. ओव्हर नंबर 5 सुरुवात. श्रवण म्हात्रे ऑन साईडला बॉल वळवलाय, खेळाडू जातील. फुटबॉल स्टाईल बॉल अडवलेला आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलेला आहे या बॉलच्या पाठीमागे. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. हो नाही, या प्रयत्नामध्ये ताळमेळ बिघडला.
एकाला यावं लागेल माघारी, करावी लागेल आपल्या विकेटची तोडजोड. धक्का क्रमांक 4 श्री गावदेवी 11 धरणा या टीमला. माघारी जात आहेत. आदर्श पाटील यांनी प्रयत्न केला तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे, परंतु ही जोखीम परवडणारी नव्हती. माघारी जावं लागलं, ताळमेळ बिघडला. अर्ध्या क्रीज पर्यंत धावत आले आणि माघारी जाणं शक्य झालं आणि त्यानंतर आली चांगली फेक विकेटचं पतन करणारी होती. आता मैदानाच्या आतमध्ये विशाल मडवी स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. 15 धावा बॅटिंग करताना आदर्श पाटील यांनी बनवल्या. धरणा गावचे विशाल मडवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला श्रवण म्हात्रे कुटारी गावचे फिरकी गोलंदाज. ओव्हर नंबर 5चा खेळ, बॉल क्रमांक 2. स्विच हिटचा फटका, परंतु यावेळेला काय बॉल टाकलाय, बॉल सरळ टाकला आणि इथे पहा नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज बाद, ज्याने केली होती चांगली बॅटिंग असे फलंदाज राजेश भोईर आता येतील माघारी. फटका खेळायला गेले, बॉल डॉट आला. हा लेग ब्रेक किल्ला, बॉल डॉट आलेला आहे. फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये श्रवण म्हात्रे कुटारी दाखवत असताना आई लेग ब्रेक मिडॉनला खेळाडू आहे. थोडीशी गडबड झाली बॉल अडवताना, परंतु चुकीला नाहीये, माफी. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4. ओ आता हा दुसरा होता. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणला, ऑफ ब्रेक केला आणि आणखीन एक फलंदाज इथे धावचीच्या स्वरूपामध्ये आउट. मैदानाच्या आतमध्ये आता बसेना कशाचाच मेळ आणि काय चाललाय आता हा मैदानाच्या आतमध्ये खेळ. धावा येत नाहीत तर विकेट जात आहेत. देवाची कृपा आम्हावर, कोल्यांना श्रवण म्हात्रेची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, बॉलला गरागर वळवण्याची क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवली. अवघ्या 6 धावा खर्च केल्या. प्रथम बॅटिंग करताना श्री गावदेवी 11 धरणा या टीमने बनवलेल्या आहेत धावा. 67-68 धावांचं लक्ष आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण करूया टॉस. कारल्याचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग, कारल्याचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग. प्रशांतजी पारवे यांना देखील विनंती असेल की या आपण मंचावरती. त्या सोबतीने आपण पाहतोय की ज्यांच्या अगेन्स्ट संघ खेळणार आहे नरेश शेट म्हात्रे 11, ज्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय आमचे निकेश म्हात्रे.
1700 सरकार प्रसाद शेठ पाटील यांच्याकडनं श्रवणसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आले. मॅच नंतर आपण ते कॅश प्राईज देणार आहोत. परंतु तुर्तास या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी ड्रीम सोल्युशन संघाचा कॅप्टन क्रिश कोपरकर या लगेचच आपण आपलं स्वागत असेल. आणि यस, जे नियम आहेत आपण पाहतो पहिल्या दिवस रात्रीपासून आपण नियम सांगितलेत की जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली, बॉल डिलिव्हर झाला तर मात्र उपस्थित टीम कॅप्टनला आपण टॉस देतोय. आणि मॅच संपली तरी देखील आपला संघ उपस्थित नसेल किंवा रेडी नसेल तर बॉलची पॅनल्टी आहे 3 बॉलची. पहिल्या रात्रीमध्ये ती 3 बॉलची पॅनल्टी लागली आणि त्या 3 बॉलनंच संघ हारला असं आपण म्हणू शकतो. आणि एखादा खेळाडू इथे खेळतोय आणि तो बॅटिंग करून दुसरीकडे जातोय त्याची देखील पॅनल्टी आपल्याला लागू शकते. आणि जे 13 खेळाडू आहेत ते खेळले पाहिजेत याची देखील दक्षता घ्या, अन्यथा केवळ आपले 11च खेळतात आणि उर्वरित 2 खेळाडू जे खेळत नाहीत हे देखील जमणार नाही आहे. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी कृष्णा शेठ पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तर चला टॉससाठी या. क्रिश या ठिकाणी येत असताना तर आकाश मडवी यांच्याकडनं विशाल आणि जयेशसाठी विकेट हॅट्रिकला 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मी विनंती करतो आमच्या राजेंद्र दादा म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते भरपूर मोठी जबाबदारी या स्पर्धेची त्यांच्या खांद्यावरती आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते आहेत. टेल इज अ कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय, काय डिसिजन? क्षेत्ररक्षण करायचं आहे. कालच्या तुलनेत आज धावा बांधतायत, कितीपर्यंत थांबवाल समोरच्या टीमला? 55-50 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. आज असे कोणते खेळाडू ज्यांच्यावरती जास्त दारोमदार असेल तुमच्या टीमकडनं? किरण असेल, निक्षा असेल, पूर्ण टीमवर जिम्मेदारी असेल. आणि एकंदरीत या आयोजनाविषयी काय म्हणशील युवा खेळाडूंना? कारण की मोठ्या प्रीमियर लीग होतात तिथे आपले खेळाडू जास्त खेळताना पाहायला मिळत नाही, म्हणजे नवतरुण खेळाडूंना इथे संधी मिळते, त्याविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूपच छान आहे आणि आपल्या विभागातील प्लेयरांना संधी भेटते केलेला, ती चांगली गोष्ट आहे. नक्कीच शुभेच्छा असतील तुमच्यासाठी. टॉस जिंकला आणि ते फिल्डिंग करतायत, तर मंगेश टॉस गमावलाय आणि नुकतीच चर्चा देखील राहिली की मंगेश आता फॉर्मात आहे, बॅटिंग करायचे आहे. किती टार्गेट असेल डोळ्यासमोर? नक्कीच 60-70 पर्यंत टार्गेट असेल. कोणत्या अंशे फलंदाज आहेत की ज्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा असेल? विक्रम आहे, सागर आहे, स्वप्नील, भरपूर चांगले प्लेयर आहेत. बघू, आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. एकंदर तुमच्या गावचा संघ देखील इन्फॉर्ममध्ये आहे, परंतु इथे एकत्रित प्रत्येक गावच्या खेळाडूंना घेऊन खेळायचं आहे, त्याविषयी आणि ते कॉम्बिनेशन कसं बसलं आहे? नक्कीच कॉम्बिनेशन काहीतरी नवीन पाहिजे. ज्यावेळेस आपण रोज घरी ते जेवण खातो आणि हॉटेलला जातो, तो फरक मात्र इथे स्पर्धेत बघायला भेटतो आपल्याला. कुठे नवीन चेहरे ओळख होते आणि खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आयोजकांविषयी काय म्हणशील आणि कशा पद्धतीचं हे पहिल्यांदा शिवधनुष्य पडलं त्याविषयी काय म्हणशील? खूपच चांगली संकल्पना आहे फॉर्च्यूनच्या माध्यमातून, राजेश दादांच्या माध्यमातून, कारण की नवीन चेहरे या भागातील मात्र कधी बघायला भेटले नाही आपल्या रायगड प्रीमियर लीगला. तर तोच प्रयत्न असेल का इथना एखादा तरी खेळाडू चांगला पुढे जाईल. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. टॉस बॉक्समधून न्यूज आहे की टॉस जिंकला ड्रीम सोल्युशन या संघानं. ते करतात फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते नरेश म्हात्रे 11 ह्या टीमला. कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील दुसऱ्या सत्रामध्ये सिनियर समालोचक जगदीशजी पाटील सर. थँक्यू. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्य त्र्यंबकी गौरी नारायणी नमस्सुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून हिंदुस्थानची महाशक्ती, मराठी मानाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, प्रबोधनकार स्वर्गीय हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाला देत या फॉर्च्यून इव्हेंट आयोजित डे नाईट वॉर्ड नंबर 1 सोलागाव प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच नंबर 1 सेकंड इनिंगमध्ये आहोत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जेथे श्री गावदेवी धरणा संघाने 67 धावा केल्यात, 68 लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न
हलकंसं अपील याच पंच मनोज पवार सर पाहतच राहिले. खऱ्या अर्थाने जेव्हा अपील करतात तेव्हा पंचांची खरी कसोटी असते, कारण त्यांच्यावरती टाकलेला प्रेशर, दबाव, योग्य तो निर्णय देणे ही खऱ्या अर्थाने पंचांची कसोटी. आणि मनोज पवार सर त्याच पद्धतीने करत असताना स्क्वेअर लेगला पारवे सर आहेत आणि तिसरे पंच एजी म्हात्रे सर. कपिल पारवे सर गेली कित्येक वर्ष क्रिकेटशी निगडीत असणारे व्यक्तिमत्व, आणि पंच कोणाला नेमावं, ज्याने क्रिकेट खेळला आहे त्यानंच पंच नेमले पाहिजेत, आणि तेच पंच आता मैदानावरती आहेत. 2 चेंडू डॉट आल्यात. यावेळेस ऑनसाईडला खेळायचा होता, एज लागतो, चेंडू पाठीमागे गेलाय आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य देत असताना एकीकडे टीम श्री गावदेवी एलियन धरणा संघ, कॅप्टन विशाल मडवीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, आणि या संघाचे पुरस्कर्ते नितेश शेठ पाटील आणि शिवाजी पाटील. आपण जर इथे आला असाल तर या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुसरीकडे जय दुर्गा माता रंजन स्वर्गीय भास्करदादा स्मृती या नावाने हा संघ खेळतोय. प्रणव पाटील त्याच गावचा कॅप्टन आहे आणि सोपान शेठ पाटील यांनी हा संघ पुरस्कृत केला आहे. या सर्व संघ मालकांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. पॉवर प्लेचं पहिलं षटक अत्यंत अद्यापपर्यंत चांगलं राहिलं आहे. गोलंदाजाचा रिदम तुकला. गोलंदाज टीमचा कॅप्टन विशाल मडवीला पाहतोय. धरणा गावातून बिलॉंग करणारा विशाल पाहतोय आपण. लेफ्ट हँड गोलंदाज पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न राहिला. हलकसा अपील भरपूर स्ट्रॉंग अपील होता, मात्र पंचांनी सांगितलंय की चेंडू लेग स्टंपला होता. याच पंच कोण करत असताना पंचांची अत्यंत भूमिका चांगली राहते. सातत्याने मैदानावरती चांगलं डिसिजन देण्यामध्ये हे पंच माहीर असतात. कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाही आहे, त्यामुळे लेट पण थेट निर्णय दिले जातात. चांगला अद्यापर्यंत षटक राहतं विशाल मडवीचा. पॉवर प्लेमध्ये अद्यापर्यंत 4 चेंडू फेकल्यात, एकच धाव मिळाली आहे. त्यामुळे टार्गेट मोठे आहे. 68 धाबा तुम्हाला करायच्या त्या मॅचमध्ये. 5 षटकांचा सामना आजच्या या तिसऱ्या डे नाईट फॉर्मॅटमधील पहिला मॅच. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, दांडी गोल झाली आहे, बेल्स पडली खाली आहे आणि पहिला धक्का. 1 या धावसंख्येवरती टीम जय दुर्गा माता रोंजन या संघाला. कामगिरी झाली आहे. पहिला विकेट 1 या धावसंख्येवरती. विशाल मडवी अत्यंत चांगले गोलंदाजी करत असताना लिडिंग आउट द फ्रंट. कॅप्टन कसा असावा हे उत्तर देत असताना विशालला पाहतोय. अत्यंत चांगली गोलंदाजी, वेगाने येतोय, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं हा गोलंदाज पसंत करतोय. मात्र वेगाबरोबर तुम्हाला दिशा, टप्पा आणि स्वतःचा बॉडी बॅलन्स हे ठेवणं फार गरजेचं असतं. त्यामुळे अद्यापपर्यंत विशालने चांगली कामगिरी केली आहे. आणि आता वनडाऊनचा खेळाडू टीमचा कॅप्टन प्रणव पाटीलला पाहतोय आपण. एक यंगस्टर आहे, सातत्याने याच्या बॅटमधून सुद्धा सातत्याने धाबा येत असताना आपण पाहिलंय त्याला. आत्ता खऱ्या अर्थाने त्याची कसोटी. हो, बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. गॅप शॉट सिलेक्शन, मात्र फोल्डिंग सूरज म्हात्रे चांगलं केलंय. पॉईंटच्या दिशेला एकच जा मिळाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 1 बाद 2 अशी थोडीशी नाजूक स्थिती आहे ती जय दुर्गा माता रोंजन या संघाची. एक चढताना आई नाव तुझं ओठान, नाही सुद मला कणाची, भरलंय रूप तुझं डोल्यान. आयलो पायाशी आई तुझे, हे मना पदिरान ग, हे मना पदिरान. पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान. सोनेरी दिवस. आपली आगरी कोळ्यांची आई माऊली एकवीर आई चैत्र पालखीचा हा दैदिप्यमान सोहळा तुम्हाला पाहा मिळतोय. प्रचंड प्रमाणात गर्दी, सर्वच वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी कार्ला डोंगरावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
त्यामुळे सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. खरं तर म्हटलं तर फॉर्च्यून म्हटलं तर आमचे राजेंद्र शेठ म्हात्रे ज्याने काही वर्षापूर्वी एक वाहिनी लॉन्च केली आणि ती पाहता पाहता जगप्रसिद्ध झाली. मित्रांनो, जगप्रसिद्ध केव्हा होता तुम्ही? जेव्हा तुमचं कष्ट हे भांडवल समजून तुम्ही प्रामाणिकपणे आपल्या कामाची सुरुवात करताना, तेव्हाच मात्र आपण प्रकाश झोता येता. आणि तेच काम आमचे राजेंद्र शेठ म्हात्रे आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या मदतीने आज ही वाहिनी जगभरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही डे नाईटची स्पर्धा भरवली गेली आहे. सबका साथ, सर्वांचा साथ असणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जाऊया खेळाच्या उत्तरार्धामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. फक्त धाबा आहेत त्या 2. वेदांत तरे आलाय. पटका चांगला आहे, जेंटल टच, पॉईंटच्या वरून केलाय. संघर्षाचा शंकनाद करणारा पहिला चौकार. घेऊन प्रणव पाटील अगदी जेंटल टच केलाय आणि त्याला पॉईंटच्या वरून केला. पहिला चौकार पाहायला मिळाला. एस्टॅनच्या मागे पाहतोय मास्टर माइंड किशोर पोरजीला, ज्याने डाबाची सुरुवात केली. जास्त मोठी इनिंग साकारू शकला नाही आहे, मग त्याची भूमिका मैदानामध्ये फार महत्त्वाची असते. दरम्यान आपण पाहतो श्रवणसाठी संदेश शांताराम म्हात्रे यांच्याकडनं देखील 500 रुपये आलेत, जे 1000 रुपये त्याच्यासाठी जमा झालेत. अप्रतिम गोलंदाजी त्याने केली होती, परंतु आता सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी देखील तितकीच ताकदवर प्रणव आणि श्रवण या दोघांकडून पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धाबा आल्या आणि त्यानंतर आलेले 2 चौकार प्रणव पाटीलच्या बॅटमधून. चांगली पटकेबाजी करावी लागेल, कारण 67 धाबा केल्यात. 68चं लक्ष्य आहे. भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि आता इव्हिनिंग टाईम आहे. त्यामुळे तुम्हाला पाठलाग करत असताना थोडासा विचार करूनच करावा लागेल, कारण जेव्हा डेमध्ये खेळतो ना तेव्हा भरपूर धाबा होत असतात. जशी संध्याकाळ होते, रात्र होते, तेव्हा मात्र या खेळपट्टीवरती धाबा बनवणं थोडंसं अवघड जातं. 2 चौकार लागोपाठच्या आल्यात. यावेळेस चांगला मिडल स्टंपला बॉल होता. डीपमध्ये फोल्डर उपस्थित आहेत. वेगाने आल्यात. एकच ॲक्शनमध्ये उचललाय, फेकलाय. वाटत थ्रो. चांगला थ्रो केला जातोय, मात्र यष्टीरक्षक किशोरने डायरेक्ट चेंडू हिट केलाय स्टंपवरती. त्यामुळे क्रीजमध्ये अत्यंत जलद गतीने हा बॅटर आला. त्यामुळे एकच जाबेवरती समाधान मानावे लागले. आत्ता 4 दिवसापूर्वी झालेल्या स्पर्धेमध्ये ग्रामस्थ मंडळ तुर्भेगावची स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला. किशोर पोरजीला बाईक मिळाली त्या ठिकाणी. त्याच्या कारकिर्दीतील 2री बाईक होती. आणि ज्यावेळेस त्याचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा मात्र तो थोडासा भावूक झाला बोलण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगला लेग पिपोर. यास पंचांनी मात्र अगदी पायचीत पकडला गेला. मिडल स्टंपला होता बॉल, खेळाचं होतं सरळ, मात्र पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि धक्का दुसरा लागत असताना रंजन टीमला. येणारा तो क्षण दरवर्षी असतो आणि असं म्हणतात की दोघी बहिणींची भेटगाठ आजच्या दिवशी होत असते. आणि खूप चांगला सोहळा आपल्या या आगरी कोळी बांधवांसाठी आजच्या दिवसामध्ये. 2 डक्के लागल्यात. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू रोशन म्हात्रे, मॅन फ्रॉम नागझरीचा खेळाडू म्हात्रे ब्रदर्स. आज जय दुर्गा रोंजन स्वर्गीय भास्कर दादा स्मृती या संघातून खेळत असताना 2 चौकार काय आले आणि त्यानंतर आलेला अगदी पाचित पकडलेला खेळाडू. फार मोठा धक्का लागला या 2ऱ्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. पुन्हा हलकंसं अपील. चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाकडे. लास्ट गॉ. चांगली गोलंदाजी होत असताना पहिल्या षटकात सुद्धा चांगली गोलंदाजी केली. फक्त 2च धाबा आल्या. मात्र या षटकामध्ये 2ऱ्या षटकाला सुरुवात झाली. 2 चौकार आले आणि त्यानंतर
आलेली विकेट भरपूर काही सांगून जाईल. जसजसे डॉट चेंडू येतील तसतसं सामना हा तुमच्यासाठी थोडासा कठीण जाईल, त्यामुळे तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. बाउन्स यांचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. 3-3 क्षेत्ररक्षक, 3 तिगाडा आणि काम बिगाडा. मात्र एकाने तरी कॉल व्यवस्थित देणं फार महत्त्वाचं होतं. तिघेजण अगदी वेगाने धावले आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2-13 ही धावसंख्या पाहायला मिळते जय दुर्गा माता रोहिंजन या संघाची. फक्त धाबा आहेत त्या 13. आता करायच्यात 18 बॉल 55 धावा. 18 चेंडू 55 धाबा जो आस्किंग रन रेट होता. चला पास घ्या थोडासा, कारण जो निर्धारित तुम्हाला वेळ दिला ना त्या वेळेमध्ये केला आपण, कारण अगदी सामने वेळेवरती सुरू होतात आणि वेळेवरती संपवतात. हे मॅनेजमेंट कमिटी आहे, त्यांच्यावरती दिलेली जबाबदारी या स्पर्धेची ते मात्र अगदी लिलायपणे पार पाडत असताना, कारण त्यांनासुद्धा माहिती आहे की सामने सुरुवातीला अगदी वेळेवरती सुरू करायचे आणि वेळेतच संपवायचे. हे त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह असतं. मात्र प्रत्येकाला जो वेळ दिला आहे त्या वेळेमध्ये तुम्ही घ्या. ओव्हर नंबर 3मध्ये पाहतोय पुन्हा एकदा विशाल मडवी. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धाबा दिल्या, 1 विकेट मिळाली आणि पुन्हा एकदा कॅप्टनने त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. आता फिल्डिंग दूरवरती पाहायला मिळेल. बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. आजच्या दिवसामध्ये सेकंड इनिंगमध्ये पहिला ब्लास्ट. हा शानदार षटकार, जबरदस्त फटका होता. गरज होती फटक्यांची. 18 बॉल 55 करायच्या होत्या. आता 17 चेंडू 49 करायच्या धाबा तुम्हाला या मॅचमध्ये. विशाल मडबे तेच गोलंदाज. ओव्हर नंबर 3. चांगला बॉल, अगदी कोलवट टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केला, 1 धाव सेकंडचा कॉल. थ्रो मात्र चुकीच्या एंडला केला. इकडे कदाचित बाद झाले असते खेळाडू, मात्र तुम्ही एका खेळाडूला बाद करण्यामागे दुसऱ्या खेळाडूला गमावता. आणि विशाल समोरच होता, तो पडला तरीसुद्धा लगेचच उठला, कारण त्याला माहीत होतं की कदाचित थ्रो माझ्याकडे येईल, मात्र नाही आहे. तोपर्यंत 2 धाबा एकपटल्या गेल्यात. 21 धाबा. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. अत्यंत चांगलं मैदान तुम्हाला पाहायला मिळतोय. कुटारी गावाचं ऐतिहासिक मैदान. सातत्याने ह्याच मैदानावरती क्रिकेटचे सामने, त्याचबरोबर लग्नाचे सोहळे, त्याचबरोबर इतर कार्यक्रमसुद्धा ह्याच मैदानावरती होत असतात. त्यामुळे ऐतिहासिक मैदान आहे आणि गावाची शान असणारे मैदान. अगदी हिरवळ अद्यापर्यंत मैदानामध्ये त्याची जोपासना केली जाते ग्रामस्थ मंडळ खुटारीच्या वतीने. त्यामुळे हे मैदान चांगल्या प्रकारे अद्यापर्यंत राहिलं आहे. लेग स्टंपला होता, शॉर्ट लेगला फिल्डर आहे, तेथे हलकंसं अपील केलं गेलं आहे. वारंवार अपील करतात आणि खेळाडू नावसायकांचे भरपूर पुढे निघून गेले होते. कदाचित वेगाने जर चेंडू आला असता तर खेळाडू दुसरे बाद करण्याची संधी होती, मात्र नाही आहे. विशालचं लक्ष नव्हतं, भरपूर पुढे निघून गेला विशाल आणि त्यामुळेच ते डॉट आला बॉल. चांगले अद्यापर्यंत प्रणवने बॅटिंग केली आहे, कारण त्याला माहीत आहे सुरुवातीला येत असताना 2 चौकार आले, त्यानंतर आलेला षटकार त्याच्या बॅटमधून बरंच काही सांगून जाईल. टीमचा कॅप्टन आहे त्यामुळे त्यालासुद्धा माहीत आहे जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी क्रिकेटमध्ये काय असतं.
जबाबदारीने खेळ करत असताना. चला मॅच बॉल आलाय. हां, रोशन म्हात्रे हा आयकॉन प्लेअर आहे नागझरीचा. प्रत्येक टीममध्ये आपण तीन आयकॉन खेळाडू देतात. ही चांगली संकल्पना आहे. बॉलर, बॅटर आणि ऑलराऊंडर. वा, काय संकल्पना आहे. कधी कधी पाहतोय आपण दोनच असतात, इथे तीन आहेत आणि तीन प्रकारचे हे खेळाडू तुम्हाला दिले जातात. जबरदस्त संकल्पना आहे या स्पर्धेची पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3चा केस सुरू आहे. आताचा बॉल पुन्हा एकदा जागेवर थांबल्या त्याच दिशेला फटका. काऊ कॉर्नरच्या वरून उडवलाय बॉलला. शानदार षटकार. त्या ठिकाणी आमचे श्वान पथक त्यांनी तो नेस्तनाबूत केलाय, परंतु त्या ठिकाणी रेषा आहे, सीमा रेषा आहे, याची दक्षता घ्या. जिथे जिथे पडदा आहे तिथे तिथे या क्रीडांगणाची सीमारेषा ती पडदा आहे, परंतु जिथे पडदा पाहायला मिळत नाही आहे आणि तिथे मात्र सीमारेषा ह्या क्रीडांगणाची जरूर बाउंड्री असेल. आणि काल ज्या पद्धतीनं सांगितलं होतं की 13 खेळाडू खेळत आहेत, प्रत्येकाला संधी ही मिळायला हवी. जे 11 खेळलेत तर त्यामध्ये पुढच्या मॅचमध्ये बदल व्हायला हवा. किमान एक मॅच तरी एखादा खेळाडू खेळायला हवा, कारण की ज्यानं या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे त्याची नियुक्ती देखील झाली आहे, तर त्याला संधी मिळायला हवी. ही संकल्पना आयोजकांची देखील. आणि इनिंगमध्ये देखील चेंजेस चालणार नाहीत. फक्त तो फिल्डिंगसाठी आला आणि बॅटिंगच्या वेळेस तो 12 येऊन बसेल तर हे देखील चालणार नाही आहे. म्हणजे पूर्ण मॅचमध्ये तो प्लेइंग 11मध्ये असणं देखील गरजेचं आहे. वा, चांगली संकल्पना आहे की प्रत्येक खेळाडूला येथे खेळण्यासाठी संधी मिळेल. कधी कधी असं होतं 12वे 13वे खेळाडू असतात त्यांना संधीच मिळत नाही आहे. मात्र नाही, या सर्वांना संधी देण्याचं काम केलं आहे या लीगमध्ये. आत्ताचा बॉल मागचा बॉलवरती कदाचित फलंदाज भरपूर चांगला फटका खेळायचा होता, मात्र लिडिंग एज लागत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगला बराच वेळ चेंडू हवेत होता, कोणताही फिल्डर नव्हता. प्रणव पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील, कारण त्याने केलेली अद्यापर्यंत चांगले फटकेबाजी हे तो सांगून बरंच काही सांगून जाईल आपल्या टीमसाठी. त्यामुळे त्यांनासुद्धा चांगले प्रयत्न आता प्रणवला आणखीन करावे लागतील, कारण जसजसं सामना पुढे सरकेल तसतसा आस्किंग रन रेट हा वाढत चालला आहे. कारण सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा होत्या आणि आत्ता पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय काव कॉर्नरच्या दिशेला. 1 बाउन्स 4 या ओव्हरमध्ये मोठे फटके आले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पाणी घेऊन जा. आणि 3 ओव्हरमध्ये 33 धावा आहेत. आता येणारे 12 बॉल करायच्या ते धावा 35. षटक फार महत्त्वाचं असेल. तुर्बेगावचा खेळाडू पाहायला मिळतोय. अपकमिंग यंगस्टार, नवीन यंगस्टारना फार मोठी संधी
आता मिळते प्रत्येक टीममध्ये, मात्र त्या यंगस्टरने संधीचं सोनं करणं तेवढंच गरजेचं असतं. आणि आता ते राजेश आलाय. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू होतोय. पहिलाच बॉल, दिशाहीन गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून झाला, स्किड झालाय, त्यामुळे अबांतर धाव मिळाली आहे. पहिला वाईट या इनिंगमध्ये पाहायला मिळतोय. मागच्या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजाने अत्यंत चांगला कंट्रोल केला होता. राजेश पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि यावर्षीच राजेश भोईर अष्टपैलू खेळाडू, आणि यावर्षी त्याच्या नावावरती एक बाईक राहिली आहे. फटका येतेही चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. थोडेसे फंबलनेच झाले. 1-2 मध्ये रूपांतर केलं गेलं आहे, कारण चेंडू सुटला की या धाबा होणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला मैदानामध्ये चांगली स्ट्रॅटेजी निर्माण करावी लागेल. बॉलपर्यंत जाणं, वाकणं, उचलणं, फेकणं या क्रिया करायच्या असतात. मात्र ते झटपट क्रिया झाल्या तर ठीक असो. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय, लॉंग ऑनच्या वरून आलाय षटकार. गुड शॉट. केलेली आहे. ग्रँड विटर आहे. एंट्रीला आहे. थोडी बाजूला पार्किंग करा प्लीज. पुढे घ्या थोडी. पुन्हा एकदा सरळ रेषेत आता फिल्डर उपस्थित आहेत. पाहतच राहिले. स्टेट डाऊन द ग्राउंड. लागोपाठचा दुसरा सा. याच फलंदाजाने तारले. दोन्ही फलंदाजाने चांगले फटकेबाजी करत असताना चौकार षटकार सातत्याने. आता चेंडू शिल्लक आहेत 9, करायच्या धावा 20. निश्चित जेव्हा चला आता मॅचमध्ये जाऊया. 2 षटकार आल्यात. मॅचमध्ये वापसी करत असताना टीम जय दुर्गामाता रोहिंजन टीमला पाहतोय. सामना होता कुठे, आला कुठे. पुन्हा एकदा बिगिट काढण्याचा प्रयत्न. एजंट टेकन. किशोर पोरजीने 1 हँडेड झेल टिपलाय. फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. सुटकेचा निश्वास सोडला असेल. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. कंट्रोल करावा लागेल गोलंदाजांना. हे करत असताना जरी विकेट मिळाली असली तरी सुद्धा तुम्हाला निश्चित थांबला होता तेव्हा काहीतरी पंचांकडे कडाक्ष विचारपूस झाली या बॉलची. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय की मिस टायमिंग. ओहो, कॅच टिपला गेलाय. अगदी बाउंड्री लाईन वरती कॅच टिपलाय की मॅच, याचं उत्तर आपल्याला लगेचच कळेल. लागोपाठ या ओव्हरमध्ये 2 धक्के लागलेत.
आता 2 फलंदाज बाद झाल्यात लागोपाठ. एकत्र येऊ नका प्लीज. आत्ता नवीन प्रज्योत आलाय मैदानामध्ये. येणारे बॉल 7 आणि गरज आहे ती 19 धाब्याची. 7 चेंडू 19 धाबा. कराच्या टीम जय दुर्गामाता रंजन अर्थातच स्वर्गीय भास्करदादा स्मृती या नावाने हा संघ खेळतोय आणि त्या संघाला सुरुवात जरी खराब झाली असली तरीसुद्धा त्याने 4थ्या आणि 5व्या ओव्हरमध्ये अगदी अटॅकिंग क्रिकेट खेळला. सुरुवातीला डिफेन्स केला, स्वतःचा बचाव केला, मात्र त्यानंतर जसे फलंदाज सेट झाले, खास करून प्रणव पाटील ज्याच्या बॅटमधून सातत्याने धाबा आल्या आणि त्यानंतर आयकॉन खेळाडू म्हात्रेच्या बॅटमधून सुद्धा 16 धाबांचा योगदान मिळालं. लास्ट बॉल या ओव्हरमध्ये पाहा मिळतं. ओ पुन्हा एकदा नाही आहे. अशी गोलंदाजी तुम्हाला मागात पडेल. या ओव्हरमध्ये दुसरा वाईट फेकलाय. सुरुवात तिसरा 50 कंप्लीट. 50 साबा स्कोरबोर्डवरती. आता 18 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 18 अद्याप करायचे आहेत या मॅचमध्ये. चांगला मॅच पहा मिळतो तुम्हाला. हो आत्ताचा बॉल दूरवरून पुन्हा एकदा बाईट. हो पंचांकडे पाहिला आणि रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांना आम्ही रेफर करू. 12वे खेळाडू तुम्ही बसा जागेवरती. यस तुम्हालाही संधी देऊ आम्ही पण थोड्या वेळाने. हां हां चालेल. आमचे स्पर्धेचे ज्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे विशालदादा म्हात्रे, कारण त्यांच्यावरती सुद्धा फार मोठी जबाबदारी. आणि आता 12वे खेळाडू सुद्धा फक्त पहा, तुम्ही काय बोलू नका, कारण आमचे एजी सर आहेत या ठिकाणी. फेअर डिलिव्हरी आहे. यास अगदी सरळ चेंडू निघून गेला त्यामुळे डॉट आलाय. आत्ता बडवाच्या 6 चेंडू, बडवाच्या धाबा 18, म्हणजे 6 बॉल त्याच्यातले 3 बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे आहेत. आता छोटीशी टीम मीटिंग केली जाते की जेणेकरून एखाद्या चांगल्या गोलंदाजाचा शोध घ्यायचा आहे. मात्र प्रणव समोर असेल. मी अगोदरच सांगितलं जर या विजयामध्ये जर मधला स्पीड ब्रेकर कोण असेल तर तो प्रणव पाटील आहे. प्रणव पाटीलची विकेट फार महत्त्वाची होती. मगाशी संधी आली होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे. त्यामुळे 6 बॉल 18 आता बनवायच्या त्या मॅचमध्ये. मागच्या 2 षटकामध्ये 37 धाबा आल्या. गोलंदाज जयेश पावशे आलाय. धरणेगावचा खेळाडू, त्यांच्याच गावचा संघ आहे, त्यांच्याच गावचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे आता जयेशवरती सुद्धा जबाबदारी असेल का त्याला सुद्धा माहीत आहे की आपल्या गावाला जिंकून द्यायचं आहे. त्यामुळे आता 6 बॉल करायच्या धाबा 18. 6 चेंडू 18 धाब्याची गरज आहे. चला सामना सुरू करा. जास्त वेळ नको प्लीज. सामन्याचा रिदम तोडू नका. ज्या पद्धतीने सामना सुरू आहे त्या पद्धतीने ठेवा तुम्ही. प्रणव पाटील स्ट्राईकला पाहतोय. 6 बॉल 18ची गरज. या मॅचमध्ये कोण जिंकणार? पहिलाच बॉल लीडिंग एज. ओ लक फॅक्टर ऑन. अगदी किशोरपूरजीच्या डोक्यावरून बॉलला काढलाय. पहिल्या बॉलवरती आलाय. मच निडेड चौकार.
काय फलंदाजी होती. प्रणव पाटील, मी अगोदरच सांगितलं की लीडर ऑफ द फंड, काय तुमची भूमिका असते ही बजवायची असते. आणि तसंच काहीसा भूमिका बजवत असताना 2 चेंडू 10 धाबा आल्या. आत्ता राहिल्या किती? 4 बॉल 8 धावा. 4 चेंडू 8 धाब संख्येची गरज आहे. सामना अगदी 2 षटकामध्ये पूर्णपणे धरणा संघ हवी होता. 3ऱ्या षटकामध्ये थोड्या धावा आल्या, मात्र 4थ्या षटकामध्ये भरपूर 20 धाबा आल्या. पुन्हा एकदा बॉलला काढलंय पॉईंटच्या भरून, फिल्डर धावतात मात्र त्याच्या अपाक्याच्या बाहेर. 3रा मोठा फटका, मॅचमध्ये पूर्णपणे वापसी केली आहे. आणि आता 3 चेंडू बनवायच्या धावा फक्त 4. आता एखादा चौकार षटकार सामना तर जिंकेल आणि त्याच्या 50 धाबा सुद्धा पाहायला मिळतील का? अद्याप संधी आहे खेळाडूला कमबॅक करण्याची, कारण 2 चेंडू 3 चेंडूवरती 2 चौकार 1 षटकार आलाय. मात्र आता धाबा फक्त करायच्या तुम्हाला 3 चेंडू 4. 3 बॉल 4. फुल टॉस ऑन साईडला केल्या, डीपमध्ये फोल्डर उपस्थित आहेत. 1 धाव कंप्लीट केल्या, 2रे धाबेसाठी निघाल्यात, मात्र ऑन दी स्टंप थ्रो. वा, आता पुन्हा एकदा मॅचमध्ये वापसी करेल का? 3 धाबा करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 2 धाबा करायच्या आहेत 3. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होईल. लक्षात ठेवा, कारण जेव्हा जेव्हा प्रीमियर लीग असतात तेव्हा असे सामने तुम्हाला पाहायला मिळतात. चला आता 2 बॉल 3ची गरज आहे. फुल टॉस, हो, बॉलर ड्राईव्ह बॅक केलाय, मात्र इथे काय घडलंय? 2 झाल्या, अशा 2 झाल्याच नसत्या. आणि आता 1 बॉल 1. वॉट अ मॅच. आता सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? अद्यापर्यंत या स्पर्धेमध्ये झाली नाही आहे. 3री दिवस रात्र आहे. मात्र आता पहिला सामना, आणि या पहिल्या सामन्यामध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? कारण तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. 1 चेंडू 1 धाब्याची गरज आहे. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. सुरुवातीपासून प्रेशर टाकला गेला, मात्र त्यानंतर प्रणव पाटील सारखा खेळाडू मैदानामध्ये आला. चला चला, मॅचचा रिदम तोडू नका प्लीज, ही विनंती, कारण की भरपूर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग. तर पडद्यावरती आमच्या छोट्या चिमुकल्यांचे पाय आहेत, त्यांना विनंती. येस, थँक्यू. प्रेक्षक आपण पाहतोय पहिल्या रजनीपासून ह्या क्रीडा स्पर्धेसाठी प्रेक्षक पाहायला मिळतात. आणि ज्या मॅचची खऱ्या अर्थानं आशा अपेक्षा होत होती ती मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 1 चेंडू 1ची गरज. जर बॉल डॉट आला तर या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल. वा, क्या बात आहे. डीजे कधी कधी लाईव्ह मध्ये असतात आमचे. आणि आता 1 बॉल 1. चला, फिल्डिंग अगदी जवळ सजवलंय अम्ब्रेला स्टाईलने. फिल्डिंग लावली गेली. 1 बॉल 1 आला तर संघ विजय होईल, आणि जर डॉट आला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 1 बॉल 1ची गरज. आणि इथे टॅप केलाय चेंडूला, आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा फटका आलाय. प्रज्योत पाटीलच्या बॅटमधून 68 धाबा चेस केल्या आणि पहिला सामना जिंकलाय. या ठिकाणी जय दुर्गा माता रोंजन अर्थातच स्वर्गीय भास्कर दादा स्मृती या टीमने. तर 40 धावसंख्येची नॉट आउट मॅरेथॉन इनिंग खेळणारा या संघाचा लीडर, या संघाचा सेनानायक, 2 विकेट देखील ज्यानं जरूर कमालत गोलंदाजी करत असताना कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही कामगिरी त्यानं बजावली आणि संघाला जिंकवलंय. जखमी शेर घाव करे गंभीर, जसं आपण म्हणतो. अगदी वाघ जखमी झाला तर देखील त्याची दहाड ही हजारो लांडग्यांपेक्षा मोठीच असते, आणि ते